सोलापूरची नात, तिच्यावर अमानुष पद्धतीचा अत्याचार कुणालाही सहन होणार नाही, माणुसकीला काळिमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य घडलं. आणि ते घडल्यानंतर आम्ही सगळे समाज व्यवस्था हळहळली आहे. पण बाप म्हणून, आई म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या काळजात आज काय होत असेल, त्यांची आज काय मानसिकता असेल, त्यांना या छत्रपतींच्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म होऊनच चुकी झाली आहे का काय, अशा पद्धतीची भावना कुठेतरी समाजातल्या घटकांमध्ये निर्माण होते का काय, अशी परिस्थिती आज आपल्या समोर येऊन बसलेली आहे. तुम्हाला माहित आहे, आपल्या मायलेकी, आपल्या घरच्या भगिनी यांच्याकडे साधं कुणी बघितलं तरी आपल्याला राग येणारा आपला हा समाज आहे. आणि एवढं वाईट कृत्य की त्याच्यात कुणी माफी देऊ शकणार नाही, कुणालाही असं वाटणार नाही की त्याच्यात थोडासा विचार व्हावा. आज प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एकच होतं की त्या माणसाला त्याच पद्धतीची, क्रूर पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे. पण नुसतं शिक्षा देऊन होणार नाही, तर असा मेसेज समाजात केला पाहिजे की असं कृत्य भविष्यात कुणीही केलं नाही पाहिजे. कारण आज तुम्ही बघितलं, बोलताना सगळ्यांमध्ये एकच येत आहे, त्याच माणसाच्या हातनं साहेब मागं 3 गुन्हे कशा पद्धतीचे आहेत. त्यांनी त्यावेळेस एका 64 वर्षाच्या म्हातारी बाईवर बलात्कार केलेला आहे ह्याच नराधमाने. म्हणजे त्याला समाजात जिवंत राहिलं नाही पाहिजे. असं कृत्य करणारा माणूस याआधीच या समाजात राहिला नसायला पाहिजे. असताना सुद्धा काही दिवस त्यांनी जेलमध्ये राहिला, पुन्हा बाहेर आला, परत कळतं तरी त्याच्या घरातल्याच काही अजून लोकांवर पण तसे कृत्य केलंय. असं माहीत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाला खरंच विनंती आहे, ठीक आहे, पण पोलिसांना माझी अशी विनंती आहे की तुम्हाला कमीत कमी समाजामध्ये अशी विकृत माणसं कोण आहेत हे तरी आपण बारीकाईने शोधले पाहिजे. आज सुद्धा आपल्या आजूबाजूला एखादा माणूस दिसत असेल की बाबा या माणसाला, पण त्याचं कुठल्या तरी वेगळ्या यंत्रणेनं त्याचा शोध घेतला पाहिजे. शेवट ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकत्रित यायचं, निषेध करायचा, आंदोलन करायचं, यापेक्षा अशा घटना घडणार नाही याकरता आपल्या भगिनींना, मुलींना सक्षम